नमस्कार. जर MBBS ॲडमिशनचा विचार करत असाल ना, तर एक मिनिट थांबा. एक अगदी छोटी साधी वाटणारी चूक लाखो रुपयांना पडू शकते. आणि दुर्दैवानं अनेक विद्यार्थी आणि त्यांचे पालक नकळतपणे या मोठ्या जाळ्यात अडकतात. पण काळजी नसावी, कारण आज आपण नॅशनल मेडिकल कमिशन म्हणजे NMCच्या एका अत्यंत महत्त्वाच्या नियमाबद्दल बोलणार आहोत. एक असा नियम जो आपलं हे नुकसान होण्यापासून वाचवू शकतो. पण हे लाखो रुपये वाचवण्यासाठी आधी एका साध्या प्रश्नावर विचार करूया. आपल्याला काय वाटतं, MBBSची फी नक्की किती वर्षांसाठी भरावी लागते? 5.5 वर्ष की त्यापेक्षा कमी? अनेकांना वाटेल, अरे हे तर एकदम सोपं आहे. पण थांबा, याचं खरं उत्तर ऐकून धक्का बसू शकतो आणि हो, लाखो रुपये वाचू शकतात. आणि हे काही मी माझ्या मनाने नाही सांगत. याचा थेट आधार आहे नॅशनल मेडिकल कमिशन म्हणजे NMCने जारी केलेले एक ऑफिशियल सर्क्युलर. 7 एप्रिल 2023 रोजी आलेली हीच ती नोटीस आहे, ज्यामध्ये या लाखो रुपयांच्या बचतीचं रहस्य दडलेलं आहे. चला बघूया नक्की काय आहे हे. तर मग काय आहे हा NMCचा ऑफिशियल नियम? तो समजून घेण्यासाठी ना पहिली पायरी म्हणजे MBBS कोर्सची जी रचना आहे तीच नीट समजून घेणं. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की MBBSचा एकूण कोर्स 5.5 वर्षांचा असतो, बरोबर? पण खरी गंमत तर इथेच आहे. हा जो पूर्ण कालावधी आहे ना, तो एकसंध नाहीये. तो 2 अगदी वेगळ्या भागांमध्ये विभागलेला आहे. एक भाग 4.5 वर्षांचा आणि दुसरा 1 वर्षाचा. आणि सगळा खेळ याच विभाजनामध्ये आहे. आता बघा, ह्या 2 भागांमधला फरक अगदी नीट समजून घेऊया. पहिले जे 4.5 वर्ष आहेत, तो आहे अकॅडमिक पिरियड. इथे तुम्ही एक विद्यार्थी म्हणून ज्ञान घेता, शिकता. आणि त्यानंतरचा जो 1 वर्षाचा काळ आहे, ती आहे इंटर्नशिप, जिथे तुम्ही विद्यार्थी नसता तर एक इंटर्न म्हणून प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेता. एकीकडे आहे शिक्षण आणि दुसरीकडे आहे प्रशिक्षण. हाच फरक सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि आता येतो तो महत्त्वाचा नियम जो पैसे वाचवणार आहे. नियम अगदी सरळ आणि सोपा आहे. कॉलेज फक्त त्याच कालावधीसाठी फी घेऊ शकतं जिथे ते शिक्षण देत आहे. याचा सरळ अर्थ काय होतो? फी फक्त आणि फक्त पहिल्या 4.5 वर्षांसाठीच. इंटर्नशिपच्या त्या 1 वर्षासाठी कोणतीही ट्यूशन फी आकारली जाऊ शकत नाही. 0. याचाच अर्थ जर एखादं कॉलेज इंटर्नशिपसाठी फी मागत असेल तर ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे. चला तर मग कायदेशीर काय आणि बेकायदेशीर काय हे एकदम स्पष्टपणे समजून घेऊया. आपले हक्क काय आहेत ते जाणून घेऊया. बघा, अनेक कॉलेजेस काय चूक करतात, ते सरसकट 5.5 वर्षांची फी आकारतात, ज्यात इंटर्नशिपचाही समावेश असतो. हे पूर्णपणे चुकीचं आणि बेकायदेशीर आहे. याउलट NMCचा नियम एकदम स्पष्ट सांगतो, फी फक्त आणि फक्त 4.5 वर्षांच्या शैक्षणिक काळासाठीच. इंटर्नशिपसाठी 0 फी हा आपला कायदेशीर हक्क आहे. या नियमामागे एक साधा पण अत्यंत महत्त्वाचा गोल्डन रूल आहे, ज्याला सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली आहे. तो म्हणजे जिथे टीचिंग नाही तिथे फीस नाही. अगदी साधं लॉजिक आहे. इंटर्नशिपमध्ये कॉलेज शिकवत नाही तर विद्यार्थी हॉस्पिटलमध्ये काम करून शिकतात. मग फी कशाची, बरोबर ना? कायद्यानुसार कोणतीही फी ही पारदर्शक आणि योग्य असलीच पाहिजे. म्हणजे हा नियम फक्त पैशांबद्दल नाहीये, तर विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक आणि त्यांचं शोषण थांबवण्यासाठी बनवलेला आहे. बरं, हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय, पण यामुळे खिशात नेमके किती पैसे वाचतील? चला आता थेट आकड्यांवरच बोलूया. एका सामान्य उदाहरणामध्ये थेट बचत होऊ शकते तब्बल 10 लाख रुपयांची. हो, अगदी बरोबर ऐकलं, पूर्ण 10 लाख रुपये. हे कसं ते पाहूया. समजा एका कॉलेजची फी वर्षाला 10 लाख रुपये आहे. आता अनेक कॉलेजेस काय करतात, बेकायदेशीरपणे 5.5 वर्षांची फी मागतात, म्हणजे एकूण झाले 55 लाख. पण कायदेशीर NMC नियमानुसार त्यांना फक्त 4.5 वर्षांचीच फी आकारता येते, म्हणजे फक्त 45 लाख रुपये. म्हणजे विचार करा, फक्त एका नियमाची माहिती असल्यामुळे थेट 10 लाख रुपये वाचतायत. ही रक्कम अजिबात लहान नाहीये. अनेक विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा खूप मोठा दिलासा आहे. चला, आता ही माहिती तर मिळाली, पण ॲडमिशनच्या वेळी याचा वापर कसा करायचा? त्यासाठी एक सोपी ॲक्शन चेकलिस्ट पाहूया, म्हणजे आपली फसवणूक होणार नाही. ॲडमिशन घेताना या 3 गोष्टी डोळ्यात तेल घालून तपासायच्या. 1. जे फी स्ट्रक्चर दिलंय ते फक्त 4.5 वर्षांचं आहे का? 2. इंटर्नशिपसाठी कोणतेही छुपे किंवा एक्स्ट्रा चार्जेस तर लावलेले नाहीयेत ना? आणि 3. सर्वात महत्त्वाचं, कॉलेजच्या प्रॉस्पेक्टसमध्ये हा नियम स्पष्टपणे लिहिलेला आहे का याची खात्री नक्की करा. तर ह्या सगळ्यातून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय? अगदी सोपी आहे. MBBS फीज म्हणजे फक्त 4.5 वर्षांसाठी.
आणि इंटर्नशिप फीज म्हणजे 0. हा एकच विचार आपले लाखो रुपये वाचवू शकतो. हा तर झाला फक्त एक सापळा जो आपण आज उघडीस आणला. पण जरा विचार करा, ॲडमिशन प्रक्रियेत असे आणखी किती छुपे नियम आणि खर्च असतील. त्यामुळे डोळे उघडे ठेवा, प्रश्न विचारा आणि माहिती मिळवत रहा. कारण या प्रवासात योग्य माहितीच हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे.